20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली. 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली. आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सांगा. आता दबाव कशा प्रकारे येतात तुम्हाला मी सांगतो. दबाव खासदारांवरती दबाव कशा प्रकारे येतात. आता ओमराजे निंबाळकर आहेत. ओमराजे निंबाळकर त्यांचं नाव त्या यादीमध्ये मी वाचलं, आपण दिलेल्या यादीमध्ये. 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली. 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे. काल निकाल होता. काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात. आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सामील व्हा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो. काय ऐकून घ्या परत. एका खुनाचा निकाल आहे. 2 खून आहेत, पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर, मुस्लिम ड्राइवर है. 20 साल बाद फैसले की घड़ी कल आ गई. 20 साल बाद. और पवनराजे को बताया गया, अगर ओमराजे को बताया गया एक महत्वपूर्ण व्यक्ति के माध्यम से, जो नेता दिल्ली में आया है, कहा गया कि अगर तुम फैसला अपने पक्ष में, अपने हक में चाहते हो तो सिग्नेचर करो और हमारे साथ आ जाओ. इस प्रकार से अगर इस देश का कानून चलता है और डेमोक्रेसी चलती है तो क्या संविधान, क्या कानून, क्या सुप्रीम कोर्ट, क्या हाई कोर्ट, आप बताइए. तो इसीलिए 2 दिन वो फैसला रुक गया, आगे ढकल गया. समझा.